आमचे विकास निकम साहेब यांच्या बाबतीमध्ये पूर्ण भिवंडी शहराला माहीत आहे। ते आमच्या आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशचे ते अध्यक्ष आहेत। निकम साहेब यांनी आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये आणि अनेक आंदोलनामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे। आणि हा गायत्रीनगर परिसर तुम्ही बघाल, तुम्ही 13 वर्षापूर्वीचे गायत्रीनगर आणि आजचं गायत्रीनगर बघा। त्यावेळेस वाळवंटात असणारं गायत्रीनगर होतं आणि आज स्वर्गात असणारं गायत्रीनगर आहे। या गायत्रीनगरचा विकास निकम साहेबांनी एक पाण्याचा प्रश्न जो आहे, जिथे या टँकरद्वारे अनेक लहान बालकं वगैरे मृत्यू पावलेले होते। हे भयंकर पाणी टंचाई होती या भागामध्ये, परंतु आमच्या निकम साहेबांच्या अथक प्रयत्नामुळं इथला पाणी प्रश्न सुटलेला आहे। त्याचप्रमाणे आज तुम्ही बघा, इथं चढताना देखील लोकांना, टेकडीवर चढताना लोकांना खूप त्रास व्हायचा। आज तुम्ही बघत असाल, पायऱ्या, गटार, पाथवेज, पाणी पुरवठा विषयक कामं, त्याच्यानंतर विद्युत विषयक कामं आणि सगळ्याच बाबतीमध्ये हे भव्य विहार जे बघताय, ही एक आंबेडकर चळवळीची खूप मोठी देणगी आहे आणि ती विकास निकम साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे आणि आंबेडकरी चळवळीचं हे खूप मोठं केंद्र झालेलं आहे। निकम साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण भिवंडीभर आंबेडकर चळवळ फोफावत आहे। आज तुम्ही बघाल की प्रत्येक युवकाच्या तोंडावर आमच्या विकास निकम साहेबांचं नाव आहे आणि विकास निकम साहेब यांच्याकडून पूर्ण भिवंडी शहराच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत। निश्चितच ते पार पाडण्याचा प्रयत्न करतील। बरेचसे कामं प्रत्येक विभागातले त्यांनी केलेले आहे। तुम्ही बघत असाल, या भिवंडी शहरामध्ये जवळजवळ 22 ते 23 जे आहेत त्या अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्या आहेत। आज तुम्ही तिथं जर जाऊन बघितलं तर तिथला पाणी प्रश्न बघा तुम्ही, त्याच्यानंतर बांधकाम, गटार, पाथवेज, विद्युत व्यवस्था, हे सगळे भाग बघा तुम्ही। अगदी सुखरूप म्हणजे सुरळीत कामं पूर्ण करून लोकांना ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण केलेल्या आहेत। आणि प्रत्येक ठिकाणी विकास निकम साहेब यांच्या माध्यमातून लोकांना बसण्या उठण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि चळवळीचं एक केंद्र म्हणून प्रत्येक जवळजवळ भिवंडी शहरामध्ये 12 ते 13 ठिकाणी ही साहेबांच्या माध्यमातून बुद्ध विहार उभारली गेलेली आहेत। तुम्ही 3-4 वर्षापूर्वीचं एक क्रांतिकारक पाऊल तुम्ही बघितलं असेल की महापालिकेसमोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 25 फुटी जो पुतळा आहे, तो 25 फुटी पुतळा उभारण्यामध्ये विकास निकम साहेबांचं खूप मोठं योगदान आहे। आणि तो असा पुतळा आहे की त्याचं युनोमध्ये जवळजवळ 1 ते 1.5 महिने जे आहे त्यांच्या डीपीवरती तो फोटो होता। आणि असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा एकमेव पुतळा आहे ज्याला सर्व ज्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या ज्या आहेत त्या पुतळ्याला प्राप्त झालेल्या आहेत। आणि भविष्यामध्ये त्या पुतळ्याला जो आहे, पुतळ्याला भविष्यामध्ये रोड जेवढं म्हणजे वाइंडिंग जरी झालं तरी कसलाही प्रॉब्लेम येणार नाही, अशा पद्धतीनं ती पुतळ्याची जागा निवडून तो पुतळा उभारण्यात आलेला आहे साहेबांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे भिवंडी शहरामध्ये अनेक उपक्रम जे आहेत आंबेडकरी चळवळीचे म्हणा, सार्वजनिक म्हणा, ते निकम साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। निकम साहेब हे पूर्ण भिवंडी शहरातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील ज्या चळवळींचे आंदोलन होतात त्यांचं ते एक धावते काय म्हणतात बोलता आणि प्रणेते आहेत। तुम्ही बघा, पुणे जिल्ह्यामध्ये बघा अनेक अन्याय अत्याचार झाले, भोर तालुक्यामध्ये, तिथेही निकम साहेब यांनी खूप मोठ्या अथक प्रश्नाने तिथला तो आंबेडकरी लढा उभारून तिथे ज्या विक्रम गायकवाड या युवकाची जी हत्या झालेली आहे तिला वाचा फोडण्यासाठी साहेबांनी खूप मोठं तिथं आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जेही विचार आहेत ते सर्व आणि संपूर्णपणे अंमलात आणून पुढच्या दिशेनं जे विकासाची जी कामं आहेत, आंबेडकरी चळवळीचा जो विकास आहे तो विकास कसा होईल या बाबतीत आमच्या विकास निकम साहेब यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत। त्या अनेक आंदोलनं केलेली आहेत
आणि तुम्ही बघत असाल की याच्या बोधगया येथे आता बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन आहे. त्या आंदोलनामध्ये पाठिंबा म्हणून साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजच जो मोर्चा मुंबईला झाला त्याचप्रमाणे आम्ही इथे विकास निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. असे आता आता निकम साहेबांचं एक जर काम भेटलं तर एक काम नाही, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांच्याकडून आंबेडकरी समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. साहेब त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्या पूर्ण करतील अशी मी आशा बाळगतो. आणि बस विकास निकम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी आपणा सर्वांमार्फत भिवंडी शहरामार्फत सगळ्या आंबेडकरी युवा मार्फत आणि आपण सर्वांच्या मार्फत मी विकास निकम साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि बस इथेच थांबतो. आमच्या आदरणीय आदरस्तंभ गायत्रीनगर विभाग तसेच भिवंडी विभागात विकास निकम साहेब हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरपी एकतावादी तसेच भिवंडी महानगरपालिका वार्ड क्रमांक 3 नगरसेवक तथा सभागृह नेता आणि आमच्या बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 642 VN ग्रुप आरपी एकतावादी अशा संघटनेचे कार्यकर्ते आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे शाखेचे मुख्य सल्लागार माननीय विकासजी निकम साहेब, आज त्यांचा आपण वाढदिवस साजरा करीत आहोत. प्रथमतः मी आपणास सूचित करतो की आज साहेबांच्या मातोश्री यांचं 5 तारखेलाच निधन झालेलं होतं आणि त्या कारणास्तव साहेब वाढदिवस जो आहे त्यांचा तो करीत इच्छुक नव्हते, परंतु कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या खातीर आज आम्ही छोट्या खाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे. खरोखरच गायकवाड साहेबांनी जसं सांगितलं, माननीय LP गायकवाड साहेब भिवंडी मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2025 चे अध्यक्ष यांनी जो आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे साहेबांच्या खातीर खरोखरच विकास निकम साहेब बाबासाहेबांनी सांगितलं बहुजन हिताय बहुजन सुखाय. तसेच विकास निकमजी साहेब आहेत हे बहुजन वर्गामध्ये म्हणजे सर्वांनाच घेऊन जाणारे बाबासाहेबांच्या वाक्याला धरून बहुजन हिताय बहुजन सुखाय असं सर्वांचाच बहुजनांना घेऊन बहुसंख्यांना घेऊन आपला मार्गदर्शन करत क्रमण करत आज भिवंडी शहरामध्ये त्यांचं नाव आहे. आपल्याला माहिती आहे की गायकवाड साहेबांनी सांगितलं गायत्रीनगर भिवंडीमध्ये चालायला रस्ता नव्हता, परंतु निकम साहेब ज्यावेळेस नगरसेवक झाले तेव्हापासून इथे पाण्याची सोय चालण्याची सोय किंवा रोड आज या आपण ज्या विभागामध्ये आज एक समृद्धी बुद्ध विहार या बुद्ध विहारामध्ये आज आपण बघता हे नंदनवन झालेलं आहे गायत्रीनगर. तर हे निकम साहेबांचं योगदान आहे. वरती साहेबांनी आमच्या गायत्रीनगरसाठी एक हॉल बांधलेला आहे महानगरपालिकेतर्फे, त्याचा आता उद्घाटन होणार आहे साहेबांच्याच हस्ते आणि मान्यवरांच्या. तर अशा उपक्रम लाईट नव्हते आमच्याकडे, पाणी नव्हतं, तर गायत्रीनगरमध्ये त्यांनी नंदनवन करून सोडलेलं आहे आणि आम्हाला वेळोवेळी कार्यकर्त्यांना फार मार्गदर्शन आहे. भिवंडीमधील सर्व गटातटातील लोकांबरोबर की समाजाबरोबर ते साहेब हिरेगिरीने मनाने असे प्रयत्न करीत आहेत की असं नाही की बौद्धिस्ट समाजासाठी ते काम करत आहेत, परंतु सर्व समाजाचे बाबासाहेबांनी सांगितलं बहुजन येत आहे. तसंच साहेबांचं जे कर्तव्य आहे ते बहुजन वर्गासाठी ते करत आहेत. तर खरोखरच गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी फार आमच्या भिवंडी विभागासाठी भिवंडीसाठी काम करत आहेत आणि करतीलच. तसेच मी जास्त वेळ न घेता मी साहेबांना पुढील त्यांच्या जीवनामध्ये तसेच चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रखर प्रकाश होऊन त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हे आमच्या गायत्रीनगर बौद्धजन पंचायत शाखा 642 पंचशील महिला मंडळ VN ग्रुप आरपी एकतावादी आणि भिवंडी गायत्रीनगर विभागातील तसेच आपल्या सर्व भिवंडी विभागातील सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आणि इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. सर्वप्रथम तर मी सर्व महापुरुषांच्या विचारास अभिवादन करतो. तसेच माझे वडील तसेच आई यांना देखील स्मरण करतो.
खरं तर आज 5 तारीख आहे आणि 5 तारखेला माझं 5 वर्ष झाले माझ्या आईला देखील जाऊन. 5वं वर्ष आहे. परंतु कार्यकर्त्यांची इच्छा होती. मी 4 वर्ष कार्यक्रम करतच नव्हतो. परंतु जसं भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, की आपण दुःखाचं निराकरण केलं पाहिजे आणि दुःख विसरून खऱ्या अर्थाने आपण आपल्या समाजाचं काम केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण त्या जीवनामध्ये यशस्वी होतो. तेच एक उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी आज आमच्या कार्यकर्त्यांनी माझे सहकारी आमचे रवी जे असतील, अशोक जे असतील, रमेश जे असतील, तसेच सर्वच आमचे व्ही-एन ग्रुपचे, व्ही-एन स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे प्रकाश गायकवाड, आमच्या शाखेचे अध्यक्ष सपकाळ साहेब, आमचे गायकवाड साहेब, आमचे बंधू आणि आमच्या महिला मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने आता हा त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि खरं तर हा कार्यक्रम त्यांनी माझ्या वाढदिवसाचा ठेवला हे मला देखील माहीत नव्हतं. ज्यावेळेस आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये या ठिकाणी बॅनर लावले आणि मला सकाळी त्यांनी सांगितले, "साहेब आपल्याला संध्याकाळी यायचं आहे." परंतु इथं आल्यानंतर खरंच मी भारावून गेलो, की मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो, की आज बरेच आमचे कार्यकर्ते एवढं प्रेम करतात आणि आमचे गायकवाड साहेब जे माझे सहकारी आहेत, ते देखील या ठिकाणी आले. आमचे नेते भैय्या साहेब या ठिकाणी आले. माझे सर्वच नगरसेवक या ठिकाणी माझे सहकारी आले. आमच्या त्या ठिकाणी आमच्या भोर तालुक्याचे अध्यक्ष मुंबई संघाचे गायकवाड साहेब असतील, आमचे माजी शहर अभियंता गायकवाड साहेब, तसेच आमच्या महिला अध्यक्ष असतील या ठिकाणी, आणि सर्वच या ठिकाणी पक्षाचे विशेष करून सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी आमचे अल्पसंख्य बांधव या ठिकाणी आले आणि मला शुभेच्छा दिल्या. मला वाटलं देखील नव्हतं की या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं स्वरूप केलेलं आहे आणि आज त्यांचं प्रेम खरं तर त्यांच्या प्रेमामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्या गायत्री नगरच्या माझे सर्व तरुण सहकारी असतील, इथले सगळे राहणारी लोकं असतील, यांच्या सर्वांच्या सहयोगामुळे त्यांनी मला जे 2012 मध्ये निवडून दिलं, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर त्यांनी मला निवडून दिल्यामुळे ह्या मी सगळ्या गोष्टी करू शकलो आणि आज तागायतपर्यंत त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद हा माझ्यावरती आहे आणि त्याच्यामुळेच मी हे सर्व करू शकत आहे. आज खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून या ठिकाणी मी पाहतो, की म्हणजे खूप हे केलं जातं, परंतु आज कुठलीच गोष्ट म्हणजे कार्यकर्तेच माझा वाढदिवस एवढ्या याच्या अगोदर देखील साजरा करायचे. परंतु आज देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सर्वच माझ्या तरुण सहकार्याने चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला. निश्चितच त्यांचं योगदान हे खूप माझ्यासाठी मोठं आहे आणि त्यांच्या योगदानामुळेच मी पुढे या ठिकाणी सामाजिक चळवळ असो किंवा राजकीय चळवळ असेल, यामध्ये मी काम करत आहे. निश्चितच त्यांच्या अपेक्षा देखील माझ्याकडून असणारच आणि निश्चित मी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासित करतो आपल्या माध्यमातून, की जेही बाबासाहेबांचे, भगवान बुद्धांचे, शिवाजी महाराजांचे, डॉक्टर अब्दुल कलाम असेल, जे महापुरुष झाले त्यांचे विचार घेऊनच आम्ही पुढे चाललेले आहोत आणि त्या विचारधारेवरतीच आधारित या ठिकाणी आयुष्यभर काम करत राहणार आणि निश्चितच समाजामध्ये कुठल्या प्रकारची दुफळी होणार नाही यासाठी मी प्रयत्न करेन आणि सामाजिक लेव्हलवर सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी घेऊन पुढे जाण्याचं निश्चित मी या ठिकाणी काम करत आहे आणि यापुढे देखील राहील. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचा निश्चितच मी त्यांचे आभार मानणार नाही, परंतु त्यांना मी माझ्या ऋणामध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवेन. परत एकदा त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी जो माझा हा मोठ्या प्रमाणाने वाढदिवस आज साजरा केला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.